का आता आपला हा प्लॉट बघतो आपण, तुम्ही याला कसं नियोजन केलं, थोडक्यात व्यवस्थापन कसं केलं प्लॉटचं? व्यवस्थापन म्हणजे मॅक्झिमम ऑर्गॅनिक फार्म मध्ये मॅक्झिमम व्यवस्थापन आहे. तसं काय वाटतच नाही मला, कारण की आज जर माल बघितला आपण आजच्या मितीला ते पण जबरदस्त लागलेलं आहे. हो हो हे बघा तुम्ही पण, म्हणजे चौकडून जर बघितलं झाडाच्या तर असं कुठं व्हेरिएशन नाही वाटत मला. हे आलेला माल पण चालू आहे, हार्वेस्ट पण चालू आहे आणि नवीन माल पण येतोय. इकडे जर बघितलं आपण, हे बघा ही नवीन बर्ड निघतोय आणि साईज बघा तुम्ही, निघणारा माल आहे त्याच्या पाठीमागे. हा, बरोबर. पाठीमागा म्हणजे एक इनिशियल स्टेजनुसार माल हार्वेस्ट होतोय, जो झालेला आहे तो निघतोय, बरं काही नवीन येतोय. मग तुमची स्टेप बाय स्टेप सर्कल चालू आहे, सायकल चालू आहे तुमची, बरोबर आहे. मला एक सांगा सर, याला तुम्ही बेस्ट लोस टाकले, नियोजन केलं, मग तुम्ही बेस्ट इथं खाली टाकता या ड्रिप खाली, तुम्ही टाकलेलं पण आहे, बरोबर आहे की नाही? तर त्या बेस्ट तुम्ही काय काय टाकलेलं? बेसल डोस मध्ये प्रामुख्यानं शेणखत, थोडस कंपोस्ट वगैरे वापरलं होतं थोडंसं. परत आपले एसबीटीचं जे आहेत ते कृषीधन वगैरे आणि ग्रीन भूमी वगैरे ते वापरतो. इमर्जन्सीला रासायनिक खत गरज पडली तर वापरता. कमतरता नाही किंवा डिफिशियन्सी कुठे वाटत नाही मला प्लॉट मध्ये. काहीच आणि आपण तिकडे साईज बघितल्या बघा, ती फळ येतं तरी साईज बघा एक सारखी, 500, 600, 700, 800 ह्या 1 किलो पर्यंत यावर्षी गेले आमचं. ॲव्हरेज ॲव्हरेज नाही, आपलं साईज हायेस्ट साईज गेली हायस्ट. अरे बापरे, ॲव्हरेज सर हे 400-500 ग्राम पर्यंत ॲव्हरेज राहते सरासरी. हा, सरासरी. तरी तुम्ही इथं बघा ना तुम्ही आता, जे दोन फळ आहे हे बघा, आता ही फळ बघा तुम्ही, साईज बघा तुम्ही, युनिफॉर्म साईज सगळ्याची, म्हणजे असं कुठेही कमी जास्तपणा नाही.